स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, नवीन वर्ष 2024, नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला हे 3 उपायाने करायचे आहे. वर्षभर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल. धनासोबत आपलं धन संपत्ती वाढेल, आपल्याला यश मिळेल. मित्रांनो, हे बघूया हे आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहे. मित्रांनो, हे बघा, नवीन वर्ष नवीन ऊर्जा घेऊन येत असते, अनेक आनंद घेऊन येत असते. मित्रांनो, आपल्याला पहिल्या दिवशी आपल्याला मंदिरात जाऊन पूजा करायची आहे. 2024 वर्ष येत आहे. काही दिवस असे आहेत मित्रांनो, आपल्याला यामुळे शुभ परिणाम प्राप्त होतील. मित्रांनो, लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीमागे राहील. मनोकामना आपल्या पूर्ण होईल. आणि हा सोमवारच पहिला 1 जानेवारी दिवशी सोमवार येत आहे. मित्रांनो, हे सोमवार जे आहेत मित्रांनो, महादेवांना खूप आवडतात, खूप प्रिय हे सोमवार आहे. मित्रांनो, आपल्याला त्यासाठी सुख समृद्धीसाठी आणि भरभराटीस जाण्यासाठी आपल्याला 2024 मध्ये हे काम करायचे आहे. मित्रांनो, हे बघा, 1 जानेवारी दिवशी आपल्याला सकाळी उठायचे आहे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. यानंतर एक तांब्याच्या भांड्यात गंगाजल आणि बेलपत्र अक्षदा टाकून, हे बघा, तांब्याच्या भांड्यात गंगाजल आणि बेलपत्र अक्षदा टाकून शिवलिंगाला अर्पण करायचे आहे. या 1 जानेवारी दिवशी सोमवार आहे, भगवान शिवाला समर्पित आहे. शिवलिंगाचे अभिषेक करायचे आहे आणि रुद्राभिषेक वेळी ओम नमो महादेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे वर्षभर आर्थिक संकट येणार नाही. मित्रांनो, आपल्याला आणि आपले घर आनंदाने भरेल. मित्रांनो, हे बघा, त्यानंतर बेलाचे रोप आपल्याला आशीर्वाद देतात. बघा मित्रांनो, ज्या घरामध्ये बेलाचे झाड असतात त्या घरामध्ये भगवान शिवाचा वास असतो. मित्रांनो, लक्ष्मी देवी देवतांचा आशीर्वाद कायम राहतो. अशा वेळेस आपल्याला ह्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीच्या दिवशी आपल्याला घराच्या उत्तर दिशेला आपल्याला बेलपत्राचे झाड लावायचे आहे. यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही. मित्रांनो, वाईट लोकांची नजर आपल्या घरावरती पडणार नाही. मित्रांनो, त्यामुळे आपल्याला 1 जानेवारी दिवशी बेलाचे झाड उत्तर दिशेला आपल्याला घरासमोर आपल्याला लावायचे आहे. मित्रांनो, यामुळे आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास राहील आणि महादेव जे भोळे शंकर भगवंत असतात मित्रांनो, त्यांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहील. मित्रांनो, आपल्याला 1 जानेवारी दिवशी बेलपत्राचे झाड अवश्य लावायचे म्हणजे लावायचेच आहे. मित्रांनो, हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, पिवळी मोहरी माता लक्ष्मीला प्रसन्न करते. मित्रांनो, पहिल्या दिवशी आपल्याला सोमवारी 1 जानेवारी दिवशी काय करायचं आहे, पिवळी मोहरी आपल्याला चांदीच्या भांड्यात घ्यायची आहे. मित्रांनो, आणि चांदीचे भांडे नसेल तर काही हरकत नाहीये. मित्रांनो, आपल्याला स्टीलचे भांडे घ्यायचे आहे. पिवळ्या मोहरी आपल्याला चांदीचे भांडे नाहीये तर आपल्याला स्टीलचे भांडेही चालेल. मित्रांनो, पिवळ्या मोहरी आणि कापूर आपल्याला जाळून टाकायचे आहे. मित्रांनो, याशिवाय आपल्याला काय करायचं आहे, सोमवारी प्रमुख देवी देवतांचे नामस्मरण करायचे आहे. मित्रांनो, आणि शेणाची गौरी आमच्याकडे शेणाची गौरीच म्हणतात. मित्रांनो, आता तुमच्याकडे काय म्हणत असेल ते मी सांगू शकत नाही. मित्रांनो, पण कुठे कुठे शेणाची पोळी सुद्धा म्हणतात. ती शेणाची पोळी किंवा शेणाची गौरी घ्यायची आहे. त्यावरती पिवळ्या मोहरी टाकायची आहे आणि त्याच्यावरती कापूर टाकायचं आहे. मित्रांनो, आणि ती गोरी जी आहे पेटवायची आहे. मित्रांनो, संपूर्ण पेटवायची आहे आणि तिचा पूर्ण धूर तयार करायचा आहे. मित्रांनो, आणि त्या धुरामध्ये आपल्याला पिवळ्या मोहरी आणि कापूरच्या वड्या टाकायच्या आहे आणि हा धूर संपूर्ण घरामध्ये आपल्याला चारी कोपऱ्याला फिरवायचा आहे. मित्रांनो, अंगणामध्ये आणि
मेन गेटवरून हा धूर आपल्याला संपूर्ण घरच्या चारी कोपऱ्याला हा धूर आपल्याला पसरायचा आहे. आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल मित्रांनो. आपले करिअरमध्ये वाढ होईल आणि आपल्याकडे धनसंपत्तीमध्ये वाढ होईल मित्रांनो. आपल्याला पैशाला पैसा आपला टिकेल मित्रांनो. आपल्या घरामध्ये कोणाचीही वाईट नजर आपल्या घरामध्ये लागणार नाही मित्रांनो. हे आपल्याला सोमवारी हे उपाय करायचे आहे. आणि हे बघा, खास गोष्टी आपल्याला घरात आणायच्या आहे. दक्षिणवर्ती शंख, एकमुखी नारळ आणि पितळाचे हत्ती वर्षाच्या आपल्याला पहिल्या दिवसाला आणायचे आहे. आणि याची सुरुवात काही दिवसात आपल्या स्थापना करायची आहे. हे शंख, दक्षिणवर्ती शंख, एकमुखी नारळ आणि पिवळे हत्ती आपल्याच्या कामाच्या ठिकाणी यांची स्थापना करायची आहे. म्हणजे आपले कामाचे ठिकाण असो, कुठे आपला धंदा असू शकतो, कुठे आपले काम असू शकतात, कोणाची छोटीशी दुकान असू शकते, कोणाचा एखादा धंदा असू शकतो, कोणाचा एखादी नोकरीच्या ठिकाणी असू शकते, कोणाचे ऑफिस असू शकते मित्रांनो. तिथे आपल्याला हे स्थापना करायची आहे पहिल्या दिवशी. खूप प्रभावी शुभ परिणाम देतात मित्रांनो. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी खूप लाभदायक नफासुद्धा मिळेल आपल्याला. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, अडथळे येणार नाही मित्रांनो. आणि ग्रह दोषसुद्धा दूर होईल मित्रांनो. ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.